नमस्कार मित्रांनो. तुम्ही बघतच असाल की या चार्टनुसार निफ्टीमध्ये सध्या एक स्ट्रॉंग बेरिस मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे. टेक्निकल ॲनालिसिस आणि प्राइस ॲक्शननुसार मार्केट आता महत्त्वाच्या सपोर्ट लेवलच्या जवळ जात आहे. मार्केट अजून किती पडू शकतं आणि कोणते सपोर्ट्स व रेजिस्टन्स काम करतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला सपोर्ट लेवल कोणता असेल की मार्केट कुठे येऊन थांबू शकतं. तर निफ्टी सध्या तुम्ही बघतच असाल इथे 23,370 ते 75 वरती ट्रेड करत आहे. जर मार्केट या लेवलच्या खाली टिकले तर त्याला खाली सपोर्ट कोणते मिळतील ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहाल की पहिला सपोर्ट कोणता असेल तर 23,200 हा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, जिथे मार्केट थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करू शकतं. दुसरा बघाल तर 22,800 हा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल. चार्टवर पाहिल्यास असे तुम्हाला दिसून येईल की एप्रिल महिन्यामध्ये याच लेवलवरून मार्केटने वरच्या दिशेने एक बाउन्स बॅक दिला होता त्यावेळेस, आणि परत इथून पण त्याच प्रकारे बाउन्स बॅक देण्याची शक्यता वाटते. आणि जर मेजर डिमांड झोन बघाल तर असं दिसून येते की 22,300 ते 22,500 मध्ये हा आपल्याला मेजर डिमांड झोन दिसून येईल. जर सेलिंग प्रेशर खूप जास्त वाढला तर या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. हा अत्यंत स्ट्रॉंग डिमांड झोन ठरेल. तर त्याचप्रमाणे जर तुम्ही रेजिस्टन्स बघाल तर पहिला तुम्ही पाहू शकता की 23,600 आधी हा सपोर्ट होता आणि तोच आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्याचबरोबर 24,000 ही एक अत्यंत महत्त्वाची लेवल आहे. एक मोठी सायकोलॉजिकल लेवल आहे. इथे सेलर्स पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता वाटते. त्याचबरोबर तुम्ही बघाल की इथे रिसेंटली जो हाय लावलेला 24,400चा, अलीकडेच तुम्ही बघितलं असेल की हा जो स्विंग हाय आहे, जोपर्यंत मार्केट या लेवलच्या वरती जाऊन टिकत नाही तोपर्यंत पूर्ण ट्रेंड बदलणं खूप कठीण आहे. सध्याचा जो ट्रेंड डाऊन असल्यामुळे एक मोठा बाउन्स बॅक येण्याची शक्यता पण थोडी कमीच वाटते. त्यामुळे सपोर्ट लेवलवर आता प्राइस ॲक्शन कशी बनते यावर लक्ष ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं ठरेल माझ्या अंदाजानुसार तरी. अशाच म्हणजे लेवल आपण सध्या फॉलो करूया आणि पुढे काय होईल ती मी अपडेट देतच राहीन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अजून कोणत्या लर्निंगवरती व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.